दरम्यान अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेत नागपूरच्या 3 जणांचा मृत्यू झाला। नागपूरच्या यशा कामदार असल्याची माहिती असून त्यांच्यासोबत मुलगा रुद्र आणि सासू यांना घेऊन त्या लंडनला निघाल्या होत्या। यशाचे वडील आणि कुटुंबाला याची माहिती मिळताच ते अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत आपल्याबरोबर। प्रवीण, काय अधिक माहिती आहे? नागपूरच्या तिघांचा मृत्यू झाला यात? क्वेटा कॉलनी परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि शोककळा या परिसरामध्ये पसरलेली आहे। यशा ज्या गेल्या होत्या मुंबईवरून अहमदाबादला आणि अहमदाबादवरून लंडनला त्यांनी विमान जे आहे ते घेतलं होतं। मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे यशा कामदार यांचं हे माहेर आहे आणि 3 वर्षापूर्वी यशा यांचं लग्न झालं होतं। यशा कामदार जे आहेत त्यांचं आताचं जे आडनाव आहे ते मोढा असं आहे आणि यशा कामदार जे आहे मोढा जे आहे म्हणजे सासरे जे आहे यशाचे ते वारले होते काही दिवसापूर्वी। त्यांच्यावरती उपचार सुरू होते लंडनमध्ये आणि लंडनमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता। कॅन्सर त्यांना झाला होता, त्यामुळे लंडनमध्ये शोक सभा होती। त्यामुळे यशा, त्यांची सासू आणि मुलगा असे 3 जण जे आहे ते या विमानामध्ये बसून लंडनकडे रवाना झाले होते। या संपूर्ण घटनेमध्ये पती जे आहे यशाचे ते 3 दिवसानंतर लंडनला जाणार होते, त्यांना सुट्ट्या मिळाल्या नव्हत्या। त्यामुळे लंडनला जाण्याच्या आधीच हा अपघात झाला आणि 3 जण जे आहे यशा, त्यांची सासू आणि त्यांचा मुलगा हे या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहे। क्वेटा कॉलनी परिसरामध्ये नागरिक जमलेले आहे। नातेवाईक जे आहेत ते म्हणजे भाऊ आणि आई वडील ते जे आहे कामदार कुटुंबीय ते समृद्धी महामार्गाने कारने अहमदाबादकडे रवाना झालेले आहे। स्थानिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत, मनोज चापले, त्यांना विचारूया। मनोज भाऊ, काय सांगाल? हे कुटुंबीय शोक रवाना झालेला आहे, शोककळा परिसरावर पसरलेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये ईशाचं राहणं इथेच होतं। 3 वर्षाआधी तिचं लग्न झालं आणि कसं आहे ही जो परिवार हा लंडनला स्थायी होता। ईशा आणि तिचा जो परिवार होता तो लंडनला स्थायी होता, पण काही कारणास्तव ते अहमदाबादला पुन्हा तिथला लंडनचा व्यवसाय सोडून अहमदाबादला राहायला आले। ईशाचे जे सासरे होते त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालं असल्यामुळं ते संपूर्ण ट्रीटमेंट अहमदाबादला झालं आणि जे ट्रीटमेंट करत असताना तिच्या सासऱ्याचं निधन झालं। इतके वर्ष ते लंडनला राहत असल्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांची अशी इच्छा होती की एवढे वर्ष आमच्यासोबत तिथे राहिले, एक शोकसभेचं आयोजन त्या लंडनच्या लोकांनी यांच्यासाठी केलं आणि हा संपूर्ण परिवार लंडनसाठी रवाना झाला। ईशाचे पतीसुद्धा सोबत जाणार होते, पण काही कारणास्तव त्यांना आपल्या व्यवसायामुळे तो वेळ मिळू शकला नाही आणि ईशाचे पती ते अहमदाबादलाच थांबले आणि ईशा, तिचा मुलगा 1.5 वर्षाचा आणि तिची ईशाची सासू असे 3 जण लंडनसाठी रवाना झाले। आपण पाहू शकतो या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। नातेवाईक जे आहे कामदार कुटुंबीय ते नागपूरमध्ये खूप साऱ्या फॅमिलीज आहे कामदार, त्या सगळ्या इथे येत आहेत, चौकशी करतायत। त्यामुळे आता हे संपूर्ण ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला हा विमानाचा, शोककळा जी आहे ती कामदार कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण परिसरात जी आहे ती पसरलेली आहे। त्यामुळे आता फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी कामदार कुटुंबी जे आहे ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत। अहमदाबादकडे यशा कामदार यांचं कुटुंबीय रवाना झाले, जशी तुम्ही माहिती दिलीत। कोण कोण त्यांच्या कुटुंबातले अहमदाबादकडे रवाना झालेत, काय अधिक माहिती मिळू शकते? यशा कामदार यांचे भाऊ, आई आणि वडील असे 3 जण जे आहेत ते अहमदाबादकडे रवाना झालेले आहे। काही नातेवाईक हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत, ते सुद्धा अहमदाबादकडे आता पोहोचत आहे। पण आता या संपूर्ण अपघातानंतर या विमानामध्ये जी लिस्ट आली ज्या प्रवाशांची, या प्रवाशांपैकी दुर्दैवानं कोणीही वाचू शकलं नाही। त्यामुळे या लिस्टमध्ये सीट क्रमांक 95, 96 आणि 97 यावरती नावं जी होती ती यशा यांचं नाव होतं, सासूचं नाव होतं आणि यासोबतच त्यांच्या मुलाचं नाव होतं। त्यामुळे 3घांचाही मृत्यू झाल्याचं आता पुढं आलेलं आहे। त्यामुळे त्यांचे भाऊ, त्यांची आई आणि वडील हे अहमदाबादकडे रवाना झाले आहे। नक्की, धन्यवाद प्रवीण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।